च्या काळाचौकी परिसरातल्या वॉर्ड क्रमांक 205 च्या उमेदवार जान्हवी राणे यांनी भारतीय जनता पक्षासमोर मोठं आव्हान उभं केलंय। 15 वर्ष भाजपचं काम करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची खंत राणे यांनी व्यक्त केली। देवाभाऊंची साथ होती, मात्र माझ्या विभागाच्या नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आपल्याला ऐनवेळेला तिकीट डावलण्यात आलं, अशी भावना जान्हवी राणे यांनी व्यक्त केली। आज त्यांच्या प्रचारात बिग बॉस फेम शिव ठाकरे सुद्धा सहभागी झाला। त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋत्विक गणतवार यांनी। आज महापालिका निवडणुकीची प्रचाराची सांगता आहे। अनेक उमेदवार जे आहेत ते प्रचार जो आहे आपला अंतिम टप्प्यातला करत आहेत। अशा ज्या उमेदवार आहे वॉर्ड क्रमांक 5च्या आपल्या सोबत आहेत जान्हवी राणे आहेत। आपण बघतोय की मोठी प्रचाराला गर्दी त्यांची आहे। या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 5 मधून त्या उभ्या आहेत। त्यांच्या प्रचारासाठी बिग बॉस फेम शिव ठाकरे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण पहिले जान्हवी राणे यांच्याकडे जाऊयात। आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, काय सांगाल? मी अपक्ष उमेदवार आहे। 205ची गेली 15 वर्ष भाजपाचं काम करून मला कुठल्या कारणाने डावललं हेच कळलं नाही। माझ्या देवाभाऊने मला काहीच हे केलं नाही। देवाभाऊचं आम्हाला साथच आहे, पण माझ्या विभागातल्या काही नेत्यांनी ही कुरघोडी करून मला डावललं आहे। पण तरीही जनता आज माझ्याबरोबर आहे। मी आज आईच्या स्वरूपात माझ्या महिलांबरोबर आहे आणि माझ्या विभागातील लोकांनी मला नक्की सांगितलं की ताई तुम्ही उभे राहा, अपक्ष राहिले तरी आमचा तुमच्यावर पाठिंबा आहे। आता तर पक्षातली लोक पैशाचा पाऊस टाकतात। प्रत्येक मतदाराला 2000 रुपये देऊन, एवढी पक्षाची वाईट परिस्थिती आली का? 2000 रुपये देऊन तुम्ही विकत घेता मतदार आणि मंडळांना 50-50 हजार रिश्वत देता। ही कुठली बात आहे? म्हणजे तुमची दयाहीन परिस्थिती आहे। तुम्हाला विभागात काम करता येत नाही, तुम्ही असफल आहात म्हणून तुम्ही हे काम करत आहेत। पण माझ्या पाठी माझी ही जनता आहे, माझ्या ह्या महिला आहेत, माझ्या एक विभागातली मी आज आईच म्हणून उभी राहिली आहे। त्या आईला सगळ्या माझ्या मुलांचा, भावांचा, बहिणींचा साथ आहे आणि म्हणून मी आज कणखरपणे उभी आहे। भरपूर हे झालं मला माघार घेण्यासाठी, पण मी माघार नाही घेतली आहे आणि मी जनतेसाठी आणि जनतेच्या कामासाठी, विकासासाठी आज उभी आहे। प्रश्न तुम्हाला समोर भाजपचे उमेदवार आहेत, दुसरीकडून मनसेचे आव्हान वाटतं का? आता तसं आव्हान असणारच, पण अपक्ष आहे ना म्हणून। पण अपक्ष का राहिली हे विभागातील लोकांना माहीतच आहे मी का अपक्ष राहिली, त्यामुळे ह्या जनतेचा मला पाठबळ आहे। प्लीज धन्यवाद। शिव ठाकरेंसोबत आपण बोलणार आहोत। प्रचारासाठी आलेला आहात, काय आवाहन कराल मतदारांना? मला तर मी एका व्यक्तिमत्वासाठी आलोय जे जातीपात धर्माच्या पलीकडे काहीतरी डेव्हलपमेंटबद्दल बोलतात। मी खूप कमी नेता बघतोय आणि जे आज शब्द त्यांनी वापरला आई, ते मी आता त्या पुऱ्या रॅलीत बघतोय। ते स्वतःपेक्षा त्यांचे जे कार्यकर्ता आहे, मला नाही वाटत हे पैसे देऊन बोलवलेले आहे, ते त्यांचे स्वतःचे हक्काचे लोक आहेत आणि त्यांची काळजी घेतात आहे। मी आता रस्त्याने जे जे लोक बघतोय, मग ते मोठे आजोबा असू द्या, लहान मुलं असू द्या, त्यांना घेऊन चालणं असंच नगरसेवक हवा असतो आपल्याला। म्हणजे एकदा असं नको व्हायला की एकदा निवडून आल्यावर पुन्हा दिसेल नाही। आणि मी जेवढं बघतोय तर मला असं वाटतं की असा नेता असायला पाहिजे। तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्या सोबत होत्या जान्हवी राणे, त्यांनी वॉर्ड क्रमांक 5 येथून निवडणुकीला उभ्या आहेत। त्यांना मनसेचं, ठाकरे बंधूंचं आणि दुसरीकडे भाजपचं आव्हान आहे, त्यामुळे या आव्हानापुढे त्या टिकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह मी ऋत्विक गणतवार, NDTV मराठी, मुंबई।